दरवर्षी कन्या ते वृश्चिक राशीत सूर्यभ्रमण होते. तो 15 दिवसांचा काळ म्हणजे श्राद्ध पक्ष किंवा महालय म्हणजेच मोठ्या घरात असलेले म्हणजे स्वर्गात असलेल्या आपल्या पितृस्थानी असलेल्या आत्म्यांचा काळ. सर्व पितरी अमावस्या या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण आहे, पण ते भारतात दिसणार नाही. ही तिथी 20 सप्टेंबर 2025 शनिवारी 12:06 रात्र चालू होऊन रविवारी 21 सप्टेंबर 2025 रात्र 1:13 समाप्त होते. पण सूर्योदयाला जी तिथी असते तीच म्हणजे रविवारची तिथी धरून त्या दिवशी आपल्या पितृस्थानी असलेले पूर्वज ज्यांची तिथी आपल्याला माहिती नाही, जसे की पणजी पणजोबा व त्यांच्या आधीच्या पिढ्या किंवा अगदी आपले जवळच्या मृत आप्तेष्टांसाठी श्राद्ध राहिल्यास ते या दिवशी करू शकता. काकबळी म्हणून कावळ्याला शिवाय गाईला पण आपल्या पूर्वजांच्या आवडीचे गोडधोड व अन्य पदार्थ केळीच्या पानात वाढावे. यात मुगाची भाजी, उडदाचे वडे, गव्हाच्या पुऱ्या, दहीभात, काळे तीळ पण असावेत. मात्र काय नसावे तर हिंग, बीट, गाजर, कोहळा, म्हशीचे दूध, तूप वापरू नये. कावळ्याला घास ठेवताना अस्वच्छ ठिकाणी ठेवण्याची चूक करू नका. बिल्डिंगच्या गच्चीत ठेवल्यास ते ठिकाण संध्याकाळी स्वच्छ करावे किंवा पिंपळाच्या झाडाखाली हा घास ठेवावा. ज्या पूर्वजांच्या शक्तीचा आपण अंश आहोत, अगदी दोन्ही म्हणजे पित्याच्या व मातेच्याही पूर्वजांपासून त्या सर्वांना स्मरून आपण नवरात्रात शक्तीची पूजा करायला सुरू करतो. जी शक्ती या चराचरात आहे व जिचे आपल्या पूर्वजांनी पण वेगवेगळ्या स्वरूपात माता म्हणून पूजन केले व त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या शक्तिपूजेचा वारसा आपण पुढे चालू ठेवतो. म्हणून सर्व पितरीला विशेष महत्त्व आहे, कारण पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय शक्तीची उपासना जी नवरात्रात होते ती अपूर्ण आहे. सर्व पितरीबद्दल विशेष माहितीसाठी आमच्या आयर नॉलेजला सबस्क्राईब करून त्यातील तमसोमा ज्योतिर्गमय पितृदोषांपासून मुक्तता व यश कसे मिळवाल हा व्हिडिओ बघा.